येथे शेतजमिनीच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, एका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल। मोताळा येथील रहिवासी शेख नईम शेख सलीम वय वर्ष 42 यांची चिंचपूर येथे शेतजमिनीच्या वादातून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 25 जून रोजी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात निलेश सीताराम मापारी राहणार चिंचपूर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शेख मोबिन शेख सलीम वय वर्ष 36 राहणार मोताळा हे उर्दू हायस्कूल मोताळा येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत। त्यांचे भाऊ शेख नईम शेख सलीम यांनी चिंचपूर शिवारात शेती विकत घेतले होते। गुरुवारी सकाळी सुमारे 7:04 सुमारास शेख नईम यांचा मुलगा शेख परवेज याला चिंचपूर येथील गणेश भोकरे यांनी फोन करून अपघात झाल्याची माहिती दिली। यानंतर शेख मोबिन व शेख परवेज घटनास्थळी पोहोचले असता शेख नईम हे पांडुरंग गंगाराम मापारी यांच्या घराशेजारील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेले आढळून आले। त्यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याचे दिसून आले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलेश सीताराम मापारी यानं येथे नेहमी का येतो असा जाब विचारत लाकडी टेम्प्याने डोक्यावर प्रहार केल्याने शेख नईम यांचा मृत्यू झाला। तसेच परिसरातील काही नागरिकांकडून आणखी 3 ते 4 व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा ऐकू आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। मृत शेख नईम यांनी विकत घेतलेल्या शेतजमिनीबाबत 7/12 उतारातील वारसांमध्ये वाद सुरू होता। संबंधित जमिनीची खरेदी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने यापूर्वीही त्यांना धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटलं आहे। याच वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात निलेश सीताराम मापारी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान शेख नईम यांच्या हत्येची वार्ता समजताच संपूर्ण मोताळा शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। सामाजिक, व्यावसायिक आणि मित्रपरिवारातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। या हत्येप्रकरणी पोलीस प्रशासन कोणत्या दिशेने तपास करते तसेच घटनास्थळी उपस्थित असल्याची चर्चा असलेल्या इतर संशयितांचा या गुन्ह्यात सहभाग आहे का याकडे आता मोताळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। पोलीस तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची सर्वसामान्य नागरिक प्रतीक्षा करत आहेत।